सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते श्रीरामपूर संघाची जयराज आणि लखन आणि आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो फलटण टीमच्या वतीनं गोलंदाज अमोलला आपण पाहतोय। बासला होते सुरुवात आजच्या दिवसातील अंतिम दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल। दोन बलाढ्य टीम मध्ये एका बाजूला श्रीरामपूर नगर परिषद तर दुसऱ्या बाजूला फलटण नगर परिषद दोन बलाढ्य संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। 4 षटकांचा सामना आहे। ऑफिशियल पंच याची काळजी आपण घ्या। किरण ढिले यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत। कबड्डी त्यानंतर क्रिकेट या दोन्ही खेळावरती त्यांचं नितांत प्रेम आहे, पण तो सरावापासून थोडेसे दूर असतात ते। स्ट्रायकिंगला लखन, नॉन स्ट्रायकिंगला जयराज। जाऊया माच्या दिशेनं बासला होते सुरुवात गोलंदाज अमोल। पंचांचा ग्रीन सिग्नल येईल। बासला आपण लगेच सुरुवात करू कारण आता आजच्या दिवसातील हा पहिला सामना। सुरुवातीला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं, त्यानंतर आता लगेचच दोन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत। स्ट्रायकिंगला लखन आहेत। पंचांचा ग्रीन सिग्नल। विश यू ऑल द बेस्ट, शो द गुड गेम बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन। पहिलाच बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बाटे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, संपर्क व्यवस्थित झाला नाही आणि हा पहिला चेंडू निर्धावित असताना आपण पाहतोय। फलटण संघ मॅन्डेटरी पावपेचं पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज अमोलच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे। पहिला चेंडू निर्धाव आलेला, डॉट चेंडू आपण पाहिला। सुरुवात अत्यंत चांगली आहे। पहिला मॅच मध्ये आपण पाहतोय डॉट बॉलने या सामन्याची सुरुवात होती। 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे स्पर्धेचं। यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज आणि फलंदाज होईल बाद। फर्स्ट नाही सेकंड अटॅम्प मध्ये चेंडूला मात्र कॅरी केलाय आणि ते सेल टिपण्यात आलाय। एज अँड टेकन, फलंदाज बाद। आपण पाहिलं तर आज डीजे मास्टर शेवटचा अंतिम दिवस आहे। भरपूर रंगात आलेले आपल्याला पाहायला मिळतील। 2 दिवस थोडेसे ऑपरेटर चेंज होते, परंतु आज आमच्या समवेत एक नवीन ऑपरेटर दादा, आपलं स्वागत आहे। नाव आपलं? जितेश येतात ऑपरेटरच्या भूमिकेत आणि मयूर दादा पिसेकर, प्रतीक दादा पिसेकर यांचा मनपूर्वक आभार, ज्यांनी आम्हाला इतकं मोठं क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार। जे नामांकित 2 व्यक्तिमत्व आहेत, सोनिवली बदलापूर या नगरीमध्ये तुम्हाला हे क्रीडांगण पाहायला मिळते। जणू काही इंटरनॅशनल स्टेडियम प्रमाणे हे क्रीडांगण आपण पाहतो बदलापूरला आपल्याला लाभलेलं आहे। कदाचित आपण पाहतो येणाऱ्या काही भविष्यामध्ये बदलापूरमध्ये आणखीन एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम होणार आहे आणि त्याला जणू काही अगदी आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वतीने निधी देखील जाहीर झालेला आहे। तब्बल 5 कोटीचा निधी त्या स्टेडियमला देण्यात आलेला आहे। तो आय थिंक सो कात्रप मोहपाडा या ठिकाणी त्याचा सर्वे चालू आहे। ओव्हर द विकेट यावेळेस आपण पाहतो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक, वड कॅच, फलंदाज होईल बाद। आणखी एक धक्का लागेल टीम श्रीरामपूर संघाला, फलंदाज होतात बाद। 1 मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक 2 लागलाय, फलंदाज बाद। पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बदलापूरमध्ये होणार, नक्कीच बदलापूर हे बदलणार शहर आहे। तर या गोष्टीचं श्रेय कदाचित आपण कोणत्या एका
राजकीय नेत्याला देऊन चालणार नाही आहे. सर्वपक्षीय बैठक होईल, त्यानंतर त्या गोष्टीचा उलगडा नक्कीच आपल्या बदलापूरकरांना मिळेल, त्याचा खुलासा. परंतु आपण थेट जाऊया, त्याची चर्चा ही सातत्याने आपण नंतर करतच राहू. परंतु इथे आता दोन फलंदाज बाद होत आहेत. एकही धाव नसताना श्रीरामपूर संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज बाद झाले. आता मैदानाच्या आतमध्ये येतात अमर, लास्ट सेकंडला जयराज आहेत. शफल झाले, क्रॉस बॅट स्ट्रोक आपण पाहता. बॉल चालला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आल्या आपल्या नावाचा परिचय देत असताना अमरच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार. पहिलं तर संपूर्ण राज्यातून काही संघ वेगवेगळ्या विभागातून या ठिकाणी दाखल होतात. नगर परिषद अंतर्गत या टीम्स तुम्ही पाहतायत आणि प्रॉपर डॉक्युमेंट्स चेक केल्यानंतरच इथे मात्र खेळाडूला संधी मिळते. यावेळेस आपण पाहतो सॉफ्ट हँडने बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला शतक सज्ज, तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. अत्यंत सुंदर षटक हाताळलं जातं अबोलच्या वतीनं. मॅन्डेटरी पॉपअपचं षटक कसं असावं असं ज्वलंत उदाहरण आता आपण पाहतो या षटकामध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी 4 वरती 2 ही परिस्थिती पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुढे सरसावलेत मिड ऑफला क्षेत्ररक्षक, वर कॅच, आणखीन एक फलंदाज होईल बाद. फलटण टीमला मिळते सफलता. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. आपण विचार केला तर तब्बल 3 दिवसामध्ये 62 चौकार, 44 षटकार या स्पर्धेमध्ये मारले गेलेले आहेत. संघाची धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत आता 4 धाबा आहेत, 3 विकेट्स गमावलेले आहेत. अमर बाद होत आहेत आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. सचिन इतर मैदानाच्या आतमध्ये सचिन जेडी नवीन फलंदाज आपण पाहतोय. सचिन जेडी षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 4 धावा आहेत. 3 विकेट इथे मात्र प्रस्थापित केलेले आहेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज स्वरूप. स्ट्रायकिंगला जयराज इनसाइड आउट, फटका चांगला काबाच्या दिशेने डीप मध्ये चालला. शतक तिथे सज्जन, 1 धाव झालेली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल होता जयराजचा, परंतु तिथे त्याला थांबवलंय सचिनने आणि मात्र इथे मिळते सिंगल धाव. 4 षटकांची मॅच आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. समोरच्या एंड करून आपण पाहतो गोलंदाज स्वरूप जो मात्र फलटण संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर द विकेट. सॉफ्टने पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडू अडवला गेला, तोपर्यंत बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. अडखळ सुरुवात मी तर म्हणेन श्रीरामपूर या संघाची. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. टॅप केलाय. चंचल टच करत असताना आपण पाहतोय पुश करो अँड खुश रहो असं म्हटलं जातं आणि इथे एक सिंगल धाव आली. स्ट्रायकिंगला आपण पाहतो जयराज जो सलाम मिळाला होता खेळाडू जयराज, ज्याला मात्र स्ट्राईक कमी मिळाली.
पुन्हा एकदा बॉल स्पार्क डाऊन करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत एकच धाव. सातत्याने सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. या मॅच मध्ये आपण पाहतोय संत बहाती इंद्राणी या पद्धतीने धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. टीम आपण पाहिलं तर फलटण संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलं. प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रण देण्यात आलं की तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करा, परंतु बॅटिंग करत असताना श्रीरामपूर संघ कुठेतरी 2 षटकामध्ये मागे पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये आंबोले जे षटक हाताळलं ते वाखाणण्याजोगे होतं. अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्या, जो चौकार त्याच्या बरोबर झाला. इथे लाईन चांगली, अप्रतिम बॉल, सुंदररित्या गोलंदाजी केली जाते. अचंबित करणारी गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. आणि एक एक डॉट चेंडू या मॅच मध्ये अत्यंत फार महत्वाचा. बेंगुर्ला संघाचे संघनायक यांना विनंती, आपण आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क करायचा आहे. ऑनसाइडला चेंडू वळवला, डीप मध्ये चालला, बेड विकेटला, शतक सज्ज. टीम वेंगुर्ला संघाला विनंती, आपला संघनायक प्रतिनिधी कोणी ते या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण आमच्या आयोजन व्यवस्थापन समितीशी आपण संपर्क करायचा आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये 3 बाद 8. की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 2 षटकांमध्ये केवळ 8 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 होत्या, याही षटकामध्ये 4 आल्या. बेंगुर्ला संघाचे प्रतिनिधी, त्यांना विनंती आहे कॅप्टन्स आपण या. एकच प्रतिनिधी यायचं फक्त, संपूर्ण संघ आम्हाला नकोय. नंतर आम्ही अनाउन्समेंट करू. ऑनसाइडला मात्र बॉल चालला, बाडिश लॉंग ऑनला, शतक शक्ता ठिकाणी सज्ज. एक सिंगल धाव आली. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतो लाईन चेक केली जाईल. पंच आमच्याकडे बोलतात, त्यासाठी वाईड बॉल. कुणाल भोईर आणि योगेश माळी हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतो. आज तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत खास वांगणीवरून अविनाश टेंबे येतात, त्यांचे स्वागत. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला, चांगला फटका. अगदी आपण पाहतो चाबूक शॉट मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे मिळते एक सिंगल धाव. सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. जास्तीत जास्त आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये सिंगल या धावा एकवटण्यासाठी दोन्ही खेळाडू अत्यंत माहीर आहेत. विकेट आडव्या बॅटने खेळला. यावेळेस आपण पाहतो शतक सज्ज. तिथे चेंडू अडवला जाईल. चांगले फिल्डिंग. फलटण संघाचा विचार केला तर तिने फॉर्मॅट मध्ये अत्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा अत्यंत सुंदर आहे, कारण अगदी आपण पाहिलं तर सीमारेषे लगत पेट्रोलिंग करत असताना चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एकच धाव मिळते. हात खुले करू दिले जात नाही फलंदाजांना श्रीरामपूर या संघाच्या खेळाडूंना. ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. 12शी वार्तालाप करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या डावातील पहिला खणखणीत षटकार. फलंदाज जयराजला तुम्ही पाहतायत. खऱ्या अर्थाने जणू काही भावेश पवारची ती कार्बन कॉपी आहे.
आणि तसंच म्हटलं जाईल की श्रीरामपूरचा भावेश पवार अशी त्याची ख्याती आहे. हा षटकार आल्यानंतर आपण पाहतो संघाची धाबसंख्या आता वेगाने पुढे सरकते. टीमची टोटल 18 वरती पोहोचली. 18 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज अमोल गायकवाड. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता परंतु लॉंग ऑफला मिस्टामिक स्ट्रोक. फलंदाज होईल बाद. जयराजला परतावा लागेल षटकारानंतर. आणखीन एक धक्का लागला श्रीरामपूर संघाला. फलंदाज बाद. ए संघाने तो सामना जिंकला. दाबा चेस करत असताना चांगले मॅच, चांगली फाईट झाली होती काल. शेवटचं अंतिम षटक 19 धावा फलकावरती आहेत. 19 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. गोलंदाज विनोदला पण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये. नितीन आणि सचिन ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग पॅक वरती विनोद. शेवटचा अंतिम षटक स्लॉगरचा. या षटकांमध्ये धाबा यायला हव्या तसा प्रयत्न श्रीरामपूर संघाला करायचा. आडव्या बॅटने खेचला बॉल चालला मिड विकेटला. पण पाहतो शत्रक्षक सज्ज आहेत तेपर्यंत 2 धाबा घेण्यास अवधी होता आणि ते मात्र बेसफील्ड पाहायला मिळाले. त्याचा पुरेपूर फायदा जरूर होईल. चांगली फेकी होती. आपण पाहिलं तर बेड विकेट वरून ॲक्युरेट थ्रो आला. तिथे मात्र गोलंदाजाला कॅरी करता आला नाही, गॅदर करता आला नाही आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर थोडेसे फंबल पाहायला मिळाले. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज स्ट्राईक एंडला नितीनने घेतलेला. 2 धाबा त्याला मिळालेले आहेत. संघाची धाबा संख्या 21. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवलाय. 1 जांभळेल. डीप मध्ये शतरक्षक तैनात आहेत. पंचांच्या पाठीमागे हा चेंडू अडवण्यात आलाय. एक सिंगल आली. इंटरनॅशनल क्रीडांगण तुम्ही पाहतायत. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडांगण आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा, लेदर बॉल असेल त्यानंतर टेनिस बॉल या क्रीडानगरीमध्ये होत असतात. यावेळेस सॉल साईडला फटका चांगला आहे परंतु तिथे मिस्टामिंग पाहायला मिळालं. फलंदाज होईल बाद. नितीनला ग्राउंड आपल्याला हे क्रीडांगण उपलब्ध करून दिले ते सर्व या क्रीडांगणाचे मालक मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. कोळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे. कारण अगदी आपण पाहिलं तर या क्रीडानगरीमध्ये बदलापूरचा मानाचा बळकप नेहमी सालाबाद प्रमाणे होत असतो, ज्यामध्ये तब्बल 80 ग्रामीण संघ आणि जवळ तालुका शहरी गटातील संघ पकडून जवळ 100 पेक्षा जास्त संघ त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात.
आणि जवळ आपण पाहिलं तर 10 ते 12 लाखाचं धनराशीचं पारितोषिक या ठिकाणी असतं. यावेळेस आपण पाहतो बॉल चाललाय बायडिश लॉंग ऑनला दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बिग हिट करत असताना बॉल चाललाय सीमा पार षटकार. बाट मधून षटकार आलाय. कदाचित आपण पाहतोय सोमनाथ थोडेसे उशिरा दाखवलं होतात मैदानावरती. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल आहे वाईड बॉल. अगदी ऑफ स्टिक वरून थोडासा चेंडू बाहेर आलाय. पंचाने लाईन ओळखली. अबे फ्रॉम बॉडी रिटर्न क्रीजच्या थोडासा बाहेर होता आणि इथे मात्र अवांतर धाव इथे घोषित करण्यात आलेली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी शेवटचा अंतिम चालू आहे आणि अंतिम षटकातील 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे करण्याचा प्रयत्न. पंच आम्हाला सांगतात त्यासाठी वाईड बॉल. आणखीन एक खराब चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. षटकार आल्यानंतर गोलंदाजावरती स्पष्ट दबाव आता आपल्याला जाणवत असताना पाहायला मिळतोय. द्वितीय सत्रामध्ये आपण आवाज ऐकू वांगडीचा. आमचे साथी समालोचक अविनाश टेंबे यांना द्वितीय सत्रासाठी आपण आमंत्रित करू. यावेळेस पिच बॉल वर शॉट. खडे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज सोमनाथच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आपण पाहिलं तर सुरुवातीला जे फलंदाज बाद झाले सोमनाथ जर त्याच्या अगोदर आले असते दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती तर धावांचा तुम्हाला उच्चांक पाहायला मिळाला असता. आणि या धावा एकंदरीत आपण पाहतोय 2 धावा घेण्यात आल्यात. शेवटच्या अंतिम 2 धावांनी संघाची धावा संख्या 38 वरती पोहोचले. 38 धावा फलकामध्ये 39 ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 24 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. आणि योगेश माळी यात माफ करा. मगाशी मी कुणाल भोईर यांची अनाउन्समेंट केली. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत कुणाल भोईर यांच्या समवेत जॉईन असेल. धावांची गरज आहे 39 या मॅच मध्ये. 24 बॉल 39 इक्वेशन समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. चला श्रीरामपूर संघाला विनंती आहे. जय सियाराम. चला आतमध्ये लगेच. आज आपण पाहिलं तर श्रीरामपूर संघ म्हटला तर जणू काही चेन्नई सुपर किंग एस
39 ची गरज आहे आणि आपण लगेच जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे टीम फलटण संघाची. अमोल आणि स्वरूप हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला स्वरूप आणि नॉन स्ट्राईक एंडला अमोल आहेत. लवकरात लवकर आपण लगेचच बागफटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज अडीकडे होतोय बाद. पहिला बॉलवरती आपण पाहतो विकेटचं पतन होत आहे. फलंदाज स्वरूप बॅक टू द पॅव्हिलियन. पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहतो. पहिल्या चालू आहे गोलंदाज नितीनला तुम्ही पाहतात त्याच्या गोलंदाजीमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आलेली आहे. या दरम्यान आपण मनोज कारभारी प्रसिद्ध छकडेवाले त्यांनी कालचा दिवस गाजवला. त्याने सांगितलं की चेंडू बॅटच्या संपर्कात येत नव्हता. अर्थातच असं वाटलं की बॅटला होल आहे की काय असं त्याने ओपिनियन मध्ये सांगितलं. हा तेच चेंडू मात्र आरपार जात होता आणि षटक क्रमांक पहिला फलंदाज अडीकडे बाद झालेला आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आपण पाहतो आणखीन एक धक्का. वड कॅच फलंदाज अडीकडे आपण पाहतोय. कॉट बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का लागला असताना टीम फलटण संघाला. माधव बॅक टू द पॅव्हिलियन. सलग फलंदाज या ठिकाणी होतात बाद. क्वाड बिहाइंडच्या रूपाने आपण पाहतोय एज अँड टेकन चांगली गोलंदाजी करतात नितीन. आपण पाहतोय ऑन हॅट्रिक बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 39 ची गरज असताना या मॅच मध्ये चांगली स्टार्टरची आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक संपादित करेल का हा गोलंदाज हे देखील आपल्याला पाहायचंय. काल याच मैदानामध्ये याच क्रीडानगरीमध्ये 50 धाबा आपण पाहिल्या. फलंदाजी करत असताना सागर पाटीलच्या बॅटमधून सबसे कातिल सागर पाटील अशी बॅटिंग आपण पाहिली आणि आता गोलंदाजी मार्कवरती नितीन ओव्हर द विकेटने सज्ज होतात आणि आता राऊंड विकेटने गोलंदाजी मध्ये आपण पाहतो बदलाव करत असताना लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी स्ट्राईक एंडला फलंदाज प्रमित येतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन अ हॅट्रिक बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फटका चांगला पाहायला मिळाला. प्रमितचा बॉल चालला डीप मध्ये. शतकच्या पाठीमागे आपण पाहतो त्याचा पाठलाग करतात आणि एकच धाव मिळेल. फक्त एकच धाव सिंगलने आता मात्र स्वतःचं बस संघाचं खातं या दरम्यान खुलं करण्यात आलेलं आहे. 1 या धावसंख्येने 39 धावसंख्येची गरज आहे. म्हटलं जातं ना कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लढा नहीं. 2 चेंडूवरती 2 विकेट आले आणि त्यानंतर एक सिंगल आली आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न संपर्क नाही आहे. हा देखील चेंडू डॉट आलाय. संघाची धावसंख्या 1 या अंकावरती स्थिरावलेली आहे.
39 लक्ष. चांगली गोलंदाजी करतात. आपण पाहतो जय सियाराम श्रीरामपूर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. चला कबा पॉइंट मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न करतात. तोपर्यंत 2 धावा सेकंडचा कॉल आणि या 2 धावा इथे मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. अत्यंत सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी तितकी लाजबाब आहे आणि आपण पाहिलं तर तिने फॉर्मॅट मध्ये प्रत्येक संघ इथे चांगली कामगिरी उंच भराडी घेण्याचा प्रयत्न करतात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 धावा धावफलकावरती 2 विकेट लवकर स्वास्थ्यामध्ये माघारी परतलेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. शॉट एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक मिडॉप जवळ. तोपर्यंत एकच मिळेल आणि षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. नितीनचा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या केवळ आणि केवळ 4 धावा. या अगोदरच्या पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा होत्या. बॅटिंग करत असताना टीम श्रीरामपूर संघाच्या सेकंड ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं तर 4 धावा होत्या, जिथे 3 विकेट त्यांनी गमावले 2 ओव्हर मध्ये. तशीच सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये केली आहे. बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतो उत्तरार्धामध्ये फलटण संघ ज्यांच्या 4 धावा या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित कमबॅक करेल फलटण संघ या मॅच मध्ये. एखादा आपण पाहिला तर निर्णायक वेळी जो फलंदाज आपण पाहिला मागच्या इनिंग मध्ये सोमनाथ आला, ज्याने 2 षटकार लगावले आणि एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न त्याच्या पद्धतीने करण्यात आला पहिल्या इनिंग मध्ये आणि एक चांगला फायटिंग टोटल या ठिकाणी बनवण्यात आलं. आणि आता द्वितीय सत्रामध्ये त्याच धावसंख्येचा पाठलाग करायचा. 18 बॉल आता 35 ची गरज. 18 बॉल 35 ची गरज. चला पंचांना विनंती आहे सामना आपण स्पीडअप करा. खेळाडूंना सक्त ताकीद द्या. श्रीरामपूर संघ आपण जास्त वेळ घेत आहे ते लक्षात असू द्या मित्रांनो. ऑलरेडी आपण आज लेट आहोत. रोज आपण 9:30 वाजता पहिला सामना चालू करतो. आज 11:30 म्हणजे जवळ 2 तास या स्पर्धेसाठी आपण लेट आहोत. लक्षात असू द्या 2 तासामध्ये 2 मॅचेस आपण कव्हर करत असो. षटक क्रमांक 2 मध्ये येतात जयराज उर्फ फामेश पवार. बॉलिंग टाक होती आहेत. राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतो झपकन चेंडू अंगावरती येणारा पाहायला मिळाला. डॉट बॉल. एक डॉट बॉल. इथून मात्र नक्कीच आपण पाहतो दबाव प्रेशर या ठिकाणी वाढवेल. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अवधूतजी पिसेकर साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. समाजसेवक बदलापूरचे त्यांचा कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धेच्या वतीनं राज्यस्तरीय भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, त्यानंतर कबड्डी स्पर्धा तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल. आणि आज सन्मान आपण पाहतो आमचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे तामाणे साहेब यांना विनंती करून आपल्या शुभाचे आपण अवधूतजी पिसेकर यांना या ठिकाणी सन्मानित करावा. बदलापूरचे एक चांगले समाजसेवक आहेत. अगदी आपण पाहतो सातत्याने प्रत्येक कामामध्ये त्यांची बदलापूर गावामध्ये भरीव कामगिरी असते. असे आपले समाजसेवक अवधूतजी पिसेकर यांचा यथोचित मान सन्मान तामाणे साहेबांना विनंती करून की आपल्या शुभाचे आपण करायचं आहे. षटक क्रमांक 2 चालू. अडखळ सुरुवात. 5 धावा धावफलकावरती. अवधूतजी पिसेकर साहेबांच्या ठिकाणी सन्मान होईल. बदलापूर गावातील एक चांगले समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. इथे बॉटम पाडच्या बदोबा चेंडू चला एसटी रक्षकाकडे. तोपर्यंत डॉट बॉल. संघाची धाबत संख्या धावफलकावरती अद्यापर्यंत आपण पाहतो स्थिर आहे. तामाणे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे आमच्या मुख्य मंचावरती. कुळगाव बदलापूर नगर परिषद याच तर्फे हा छोटासा सन्मान या ठिकाणी मान्यवर स्वीकारत असताना ऑन साइडला आपण पाहतो बॉल चालला डीप मध्ये अलॉंग द कार्पेट. शतक सज्ज. तिथे मिळेल सिंगल धाव.
एकापेक्षा जास्त धाबा काही मिळणार नाही या श्रीरामपूर संघ म्हटला ना तर चांगलं कमबॅक त्याने केलंय. चांगली कंबर कसली. सुरुवातीला 2 षटकांमध्ये त्यांचाही खेळ अडखळत होता. त्यानंतर आपण पाहतो 2 षटकांमध्ये चांगली धाबसंख्या मजबूत स्थितीमध्ये तो संघ पोहोचलेला आहे. शेवटच्या 12 चेंडूमध्ये तब्बल 31 धाबा त्याने बनवल्या आणि 39 टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलेला आहे. इथे फलंदाज होईल बाद. क्लीन बॉल. जयराजला मिळते सफलता. फलंदाज होतात बाद. आणखीन एकदा कलाकार असताना टीम फलटण संघाला बाद. कदाचित आपण पाहिलं तर डीजे मास्टर्स आपण कौतुक करू, परंतु दुपारचं सत्र एकनाथ माळी यांचं काहीतरी संगीत व्हायला हवं. कदाचित आपण पाहतो महाराष्ट्राचे चांगले सुप्रसिद्ध गायक आहेत आणि जेव्हा एकनाथ माळी जे गीत गात असत क्रिकेटवरती कुठेतरी प्रत्येक क्रिकेट रसिकाला आवडणार ते असं. संघाची धाबसंख्या फलकामध्ये आपण पाहतो 7 धाबा आहेत. 3 फलंदाज ठिकाणी बाद झालेले आहेत. द्वितीय सत्रामध्ये आपण आहोत. सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये चांगला कमबॅक म्हणता येईल श्रीरामपूर संघाचा. गोलंदाजीमध्ये भरीव कामगिरी बॅटिंग मध्ये केली आहे. त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकत असताना मॅच मध्ये षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर केवळ 3 बाद 7 धाव 32 धावांची गरज आहे. बारा चेंडू 32 धावांची गरज आहे. या बॅच मध्ये आपण जाऊया. पुरुष एकदा कमबॅक होईल का टीम फलटण संघाच्या वतीने हे आपल्याला पाहायचं आहे. जे क्रीडांगण तुम्ही पाहता सन्माननीय मयूरजी जगन्नाथ पिसेकर, प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर यांच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचे मंडळाच्या वतीनं, कोळगा बदलापूर नगर परिषदेच्या वतीनं आणि संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार. बदलापूरची एबन जोडी आहे. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर त्यांच्या बालकी हक्काचे क्रीडांगण आहे. जबरजबल 8 एकर जागेमध्ये जी जागा आबादी ठेवून मात्र आपला स्वतःचं क्रीडांगण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. राऊंड विकेट गोलंदाज सज्जा. इथे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आता आपण पाहिलं तर पाठीमागे देखील भरपूर प्रचंड जागा त्यांनी आता उपलब्ध करून ठेवलेले पार्किंग झोन साठी. येत्या काही कालावधीमध्ये तुम्हाला याही स्टेडियमचा दर्जा काय वेगळा होताना पाहायला मिळणार आहे. समोर आपण पाहिलं तर टर्फचं मैदान आहे जे मात्र अगदी आपण पाहतो प्रत्येकासाठी उपलब्ध असं. त्याची बुकिंग तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला प्रज्वल खडकमान यांच्याशी संपर्क करू शकता. राऊंड विकेटने सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. सरळ आमच्या अतिथी कक्षाला मानवंदना देणारा हा दर्जेदार षटकार आपण पाहतोय. बॉल सीमा पार. बिग हिट षटकार. नक्कीच आपण पाहिलं तर चांगलं संगीत आहे. हिंदी चित्रपट आहे आणि सिनेसृष्टीतील एक मोठं नाव ऋतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचं हे गाणं आपल्याला पाहायला मिळालं आणि ऐकायला मिळालं. कहो ना प्यार है या पिक्चर मधलं 13 धावा धाफलकापती आहेत आणि 3 फलंदाज या ठिकाणी गमावलेले आहेत. षटकाराला आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथामध्ये
पुन्हा एकदा आपण पाहतो शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडस झपकन अंगावरती आला, आतमध्ये आला आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. समालोचन कक्षामध्ये टेबल तमानला विनंती आहे, कोणत्या प्रकारचा आवाज मित्रांनो करू नका. कदाचित या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे आणि तिथे तो आवाज नक्कीच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जाऊ शकतो. राऊंड विकेट, कारण प्रत्येकाच्या घराघरात पोहोचणारी स्पर्धा आहे. इथे हा देखील चेंडू अत्यंत सुंदर पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहतो स्वतःच्या बॉलर मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल आणि इथे आपण पाहतोय मिळणारं सांघिक यश. जय सियाराम श्रीरामपूर संघाला. फलंदाज बाद. आणि आता मात्र विजयासाठी 7 बॉल 25 धावांची गरज आहे. काल आम्ही वारे एक सामना पाहिला रात्री नेरळ दामदनगरीमध्ये. 6 चेंडू 34 धावांची गरज असताना तो सामना 5 चेंडू मध्ये 34 धावा बनवल्या गेल्या. आणि आता या मॅच मध्ये 7 बॉल 25 ची गरज आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे, कारण सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट. 7 बॉल 25 ची गरज. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील भरपूर निर्णायक राहील. जर चौकार षटकार आला तर पुन्हा एकदा डोकं वर काढेल या मॅच मध्ये टीम फलटण, यात शंका नाही आहे. 7 बॉल 25 ची गरज. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग टॅग मध्ये सज्ज अमर. अमरचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल. 7 चेंडू 25 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल हा देखील राहिला अमरच्या नावावरती. फलंदाज झाला बाद. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात एच अँड टेकन. फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहतो आमचे मनोज कारभारी, जे काल लय भारी क्रिकेट खेळलेले आहेत आणि आज एकदम टकाटक मध्ये या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मनोज कारभारी या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच आपण पाहतोय काल ज्या खेळाडूने कालचा दिवस गाजवला, सबसे कातील सागर पाटील. 50 धावा त्याच्या नामावरती राहिलं. तो खेळाडू तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल जरूर. 6 चेंडू 25 धावांची गरज असताना आपण पाहतो पहिला चेंडू डॉट आलाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडासा फ्लाय झाला. मनोज कारभारी कदाचित त्यांनी एक चप्पल त्यांच्या भावाची घातलेली आहे असं मला वाटतंय. आज एक वेगळ्या लुक मध्ये ते. नक्कीच आपण एका वेगळी स्टाईल नेहमीच आपण पाहतोय काही स्पोर्ट्स खेळाडू करत असतात. एक शूज डाव्या पायाचं त्याला दुसऱ्याला देतात, उजव्या पायाचं त्याच्याकडे असं काही वेगवेगळे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतात. रेड, ग्रीन, येल्लो असं कॉम्बिनेशन आपण पाहिलेलं आहे. परंतु आता मनोज देखील एक स्टायलिश खेळाडू आहे. कुलगाव बदलापूर नगर परिषदेचा कदाचित आपण पाहिलं तर चांगला खेळ त्याचा पाहता क्षणी काल सागर पाटील यांनी सांगितलं की त्याला आम्ही ए संघामध्ये घेणार आहोत.
शेवटचा अंतिम षटक, कारण भरपूर पारितोषिक लावली होती. एका चौकारासाठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक होतं ए संघाकडून. ही बोली लागली मी तर म्हणेन खऱ्या अर्थाने या खेळाडूसाठी. जेलसाठी पारितोषिक होतं, चौकारासाठी होतं, षटकारासाठी होतं, अनेक गोष्टींसाठी त्यांना पारितोषिक होतं. परंतु त्यांच्या बाटीला होळ असल्या कारणाने संपर्क व्यवस्थित जुळून आला नाही. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला बॉल चालला, एक धाव मिळते. थोडस थट्टा बसकरी क्रिकेटमध्ये होणं फार गरजेचं आहे. तरच क्रिकेटला मजा असते. आणि धाबा आता फलकापती आपण पाहतो पूर्णपणे बॅकफूट वरती आता ढकलण्याचा प्रयत्न करतो. आता या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. फलटण संघ बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा आपण पाहतो यष्टीरक्षक फलंदाज होतील बाद. आणखीन एक धक्का लागत असताना टीम फलटण